काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्यानंतर आता लष्करानं धडक कारवाई सुरू केलेली आहे. अनेक वाद्यांची जी घरं आहेत ती आता जमीनदोस्त केली जात आहेत. आणि मी पोचलेलो आहे कुलगाम जिल्ह्यातल्या मटलहमा या गावामध्ये. या गावात हे चित्र तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी झाकीर अहमद गनी नावाचा जो तरुण होता तो दहशतवाद्यांशी संबंधित होता. तो स्वतः दहशतवादी होता. ॲक्टिव्हिटी तशा त्याच्या सापडल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना. आणि त्यानंतर जे अधिकारी आहेत ते मध्यरात्री या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ब्लास्ट करून खरं तर हे पूर्णपणे घर जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे, पाडण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय हे म्हणजे विटांच्या बांधकामाचं खरं तर घर होतं आणि हे संपूर्ण घर आता जमीनदोस्त झालेलं आहे. साहित्याचा जर विचार केला तर प्रापंचिक साहित्य जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अस्ताव्यस्त असं पडलेलं दिसतंय. घरातल्या सगळ्या व्यक्तींना त्या बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच हे घर जे आहे ते खरं तर पाडण्यात आलं. आणि झाकीरचे आई-वडील त्याचबरोबर त्याचे इतर जे कुटुंबातले सदस्य आहेत त्या सगळ्यांना सध्या तरी चौकशीसाठी वगैरे ताब्यात घेतलेलं नाही. मात्र या घराकडं म्हणजे या परिसरामध्ये येऊ नये असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या जर पाहिलं तर फक्त स्थानिक नागरिक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे शेजारी त्यांच्या असलेले, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला कुणीही तयार नाही. इकडं देखील लोक आहेत, आपण पाहतोय मटलहमा गावामधली. आणि खरं तर मध्यवस्तीत हे घर होतं, कारण आजूबाजूला पाहिलं तर आपण इतर घरं देखील आहेत. त्यामुळं दाट लोकवस्तीमध्ये हे घर होतं. आणि झाकीर हा खरं तर अनेक संघटनांच्या संपर्कात आला होता. तसे इनपुट्स किंवा तशी माहिती यंत्रणांना सगळी मिळालेली होती. आणि त्यामुळंच ही धडक जी कारवाई ती करण्यात आली आहे. गेल्या 48 तासांमध्ये जवळपास 7 घरं जी आहेत ती पाडण्यात आलेली आहेत. त्यामुळं एकीकडं सरकारकडून पाकिस्तानवर दबाव टाकला जातोय अनेक गोष्टींबाबत, आणि दुसरीकडं लष्करानं मात्र ही अशी धडक कारवाई आहे जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळं काश्मीरमधला दहशतवाद जो आहे तो आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. मात्र एकंदरीतच पहलगाममधल्या व्हॅलीमध्ये जो हल्ला झालेला होता त्या मुख्य दहशतवाद्यांपर्यंत मात्र अजूनही यंत्रणा ज्या आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कुलगाम.